नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञानसागर या आपल्या हक्काच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपलं हे चॅनल म्हणजे आपल्यासारख्याच शेतकऱ्यांसाठी माहितीचा एक खुला सागर आहे, जिथे आपण शेतीतले नवीन विचार, नवीन प्रयोग आणि फायद्याची माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेतो. बरं, आज आपण एका अशा पिकाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं आहे, पण ज्याच्याकडे आपण कदाचित तितक्या गांभीर्याने कधी पाहिलंच नाही. हो, मी बोलतोय फणसाबद्दल. चला तर मग आज आपण हेच पाहूया की हे आपल्या परसबागेतलं, अंगणातलं झाड खरंच एक सोन्याची खाण ठरू शकतं का? हो, अगदी बरोबर ऐकलत. तुमच्या मनात पण हेच प्रश्न येत असतील हो ना, की बाबा फणसाची अशी मोठ्या प्रमाणात शेती करणं खरंच जमेल का? आणि म्हणतात तसं हे झाड खरंच कुठेही अगदी मुरमाड खडकाळ जमिनीतही येतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यातून खरंच 4 पैसे मिळतील का? चला, आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण एक एक करून आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. आजपर्यंत आपण फणसाकडे कसं बघत आलोय? एक दुर्लक्षित फळ म्हणून, जे फक्त इकडे तिकडे बांधावर किंवा परसबागेत दिसतं. त्याला एक ओळख मिळाली आहे, जी आज आपल्याला बदलायची आहे. हे अगदी खरंय. आपल्या आजोबा पंजोबांच्या काळात जेव्हा कधी अवर्षण व्हायचं, दुष्काळ पडायचा, शेतात काही पिकायचं नाही, तेव्हा याच फणसाने अनेक घरांना जगवलं, पोट भरलं. म्हणूनच त्याला गरिबांचं फळ असं नाव पडलं. पण मित्रांनो, आता काळ बदलला आहे. आज हेच फळ भविष्यातलं एक सुपर क्रॉप म्हणून ओळखलं जातंय. सुपर क्रॉप म्हणजे काय? तर असं पीक जे प्रचंड पौष्टिक आहे आणि शेतकऱ्याला भरघोस फायदा मिळवून देण्याची ताकद ठेवतं. तर मग याला असं सुपर क्रॉप का म्हणायचं? असं काय विशेष आहे या फणसाच्या झाडात, जे त्याला इतकं कणखर बनवतं की कोणत्याही परिस्थितीत हे झाड तग धरतं? चला बघूया. इथेच तर सगळी गंमत आहे. बघा, एका बाजूला आपली नेहमीची पिकं आहेत. त्यांना चांगली काळी कसदार जमीन लागते, वेळेवर भरपूर पाणी लागतं आणि खूप जास्त मेहनत मशागत करावी लागते. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला फणस. यातलं काहीच नको. डोंगर उतारावर लावा, खडकाळ जमिनीत लावा, कमी पाण्यात आणि शून्य देखभालीत हे झाड एकदम डौलाने उभं राहतं आणि फळं देतं. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय की मेहनत कमी आहे. पण खरा प्रश्न येतो पैशांचा. खिशात 4 रुपये पडणार का? चला आता जरा हिशोब बघूया की ही कमी मेहनतीची गोष्ट फायद्याच्या व्यवसायात कशी बदलते. आता हा आकडा ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. एका एकरामध्ये फणसाची बाग लावण्यासाठी सुरुवातीचा जो काही खर्च आहे तो येतो फक्त पाऊण लाख रुपयांपर्यंत. जरा विचार करा, इतर कोणत्याही फळबागेच्या तुलनेत हा खर्च कितीतरी कमी आहे. आणि हे आकडे तर आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतात, ती म्हणजे ही शेती किती सोपी आहे. एकदा का तुम्ही 15 बाय 15 फुटांवर एकरी 200 झाडं लावली की तुमचं काम जवळपास संपलंच समजा. ना खताची चिंता, ना महागड्या औषध फवारणीचा खर्च. म्हणजे काय, तर एकदा गुंतवणूक केली की पुढची अनेक वर्ष फक्त उत्पन्न घेत राहायचं. खर्च जवळपास 0. आता हा तक्ता बघा. यात गुंतवणुकीवर मिळणारा परतावा किती जबरदस्त आहे हे स्पष्ट दिसतंय. फक्त 3ऱ्या वर्षापासून उत्पन्न सुरू होतं. 5व्या वर्षी तेच उत्पन्न एकरी 4 लाखांपर्यंत पोचतं आणि 10व्या वर्षी तर 8 लाखांपर्यंत. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे उत्पन्न काही 5-10 वर्षांपुरतं नाही, हे पुढची 80 ते 100 वर्ष, 80 ते 100 वर्ष स्थिरपणे मिळत राहतं. म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांनाही याचा फायदा मिळतो. ही एका पिढीची गुंतवणूक अनेक पिढ्यांसाठीची सोय आहे. ठीक आहे, म्हणजे फणस कमी खर्चात कमी पाण्यात उगवतो हे तर आपल्याला आता कळालं. पण सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न पुढे उभा राहतो. माल तर तयार होईल, पण विकायचा कुठे? याला बाजारपेठ आहे का? आणि हा प्रश्न अगदी योग्य आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हा प्रश्न येतोच की एवढा फणस जर आपण पिकवला तर त्याला बाजारात मागणी आहे का आणि तो विकला जाईल का? या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात आहे: मूल्यवर्धन. यालाच इंग्रजीत व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात. आता हा काही खूप मोठा किंवा अवघड शब्द नाहीये. याचा अर्थ एकदम सोपा आहे. आपल्या शेतात पिकलेल्या कच्च्या मालावर थोडी प्रक्रिया करून त्यापासून नवीन, जास्त किमतीची वस्तू बनवून विकणे. उदाहरणार्थ, आपण शेतातून टोमॅटो काढून बाजारात विकतो, पण त्यावर प्रक्रिया करून त्याचा सॉस किंवा केचप बनवून विकला तर जास्त पैसे मिळतात. बस हेच आहे मूल्यवर्धन. आणि ह्याच एका गोष्टीमुळे फणसासाठी प्रचंड मोठ्या नवीन बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. आणि आजकाल बाजारात काय काय मिळतंय बघा. हा आपला साधा फणस राहिलेला नाहीये. त्याचे पॅक केलेले कोळे घरे, चविष्ट कबाब, शाही फणस बिर्याणी आणि शहरातल्या मोठ्या हॉटेल्समध्ये मिळणारे बर्गर पॅटीससुद्धा फणसापासून बनत आहेत. या सगळ्या वस्तूंना आपल्या देशात आणि परदेशात सुद्धा खूप मोठी मागणी आहे. जरा हे चित्र बघा. मलेशिया, व्हिएतनामसारख्या देशांमध्ये विमानतळावर फणसाचे पदार्थ विकले जातात.
आणि किंमत किती? तर एका छोट्या पॅकेटसाठी 250 ते 300 रुपये. यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की प्रक्रिया केलेल्या फणसाच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारात किती मोठी संधी आहे आणि किती चांगली किंमत मिळू शकते. थांबा, फणसाचे फायदे फक्त इथेच संपत नाहीत. एक फणसाचं झाड तुमच्या संपूर्ण शेतीचं चित्र बदलून टाकू शकतं. आता एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला खरंच धक्का बसेल. आपण फणस खाल्ल्यावर ज्या बिया म्हणजे आठळ्या फेकून देतो ना, त्या पौष्टिकतेमध्ये बदामापेक्षा 2.5 पटीने जास्त ताकदवान आहेत. विचार करा, आपण किती मोठी आणि मौल्यवान गोष्ट आजपर्यंत सहजपणे वाया घालवत होतो. आणि हे बघा, फणस एकात्मिक शेतीमध्ये किती महत्वाचा भाग बनतो. तुम्ही फणसाच्या बागेत हळद, आल्यासारखं आंतरपीक घेऊन दुहेरी उत्पन्न घेऊ शकता. फणसाची जी सालं म्हणजे बरकट आपण फेकून देतो, ती जनावरांना चारा म्हणून वापरली तर त्यांच्या दुधाचं उत्पादन आणि फॅटसुद्धा वाढतं. म्हणजे एकाच पिकातून आपल्याला अनेक फायदे मिळतात. यातच सगळं सार आलं आहे. एक झाड लावल्यावर ते तुमच्या पुढच्या 4-5 पिढ्यांना आधार देतं, त्यांचं पोट भरतं. यालाच म्हणतात खरी शाश्वत शेती, म्हणजे जी पिढ्यानपिढ्या टिकते. आणि यालाच म्हणतात खरी दीर्घकालीन सुरक्षा. तर मित्रांनो, आजच्या या माहितीनंतर या सामान्य दिसणाऱ्या फणसाकडे पाहण्याचा आपला सगळ्यांचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल. हे फक्त एक फळ नाही, तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक खूप मोठी संधी आहे. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल, उपयोगी वाटली असेल, तर तुमचा पाठिंबा दाखवण्यासाठी या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी यासाठी शेअर करा आणि आपल्या शेती ज्ञानसागर परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फायद्याच्या विषयासोबत. धन्यवाद.